तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे लाभ तो न दिसे याहुनी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझिया चिंतने काया वाचा मने इच्छितसे तुका म्हणे आलो सोसित संकटे मी माझे वखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझ्या चिंतने काया वाचा मने इच्छितसे पांडुरंगा स्वरूप प्रथम नमन करुणाथम शंकराच्या सुताचरणावर ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जांचने पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माश दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माश दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माश दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे देह तवा हे प्रारब्धा आधीन याचा मिकासीन वाहू भार. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशानिमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे. आपण सगळे आदराने ज्यांना आबाई म्हणायचो त्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम गेले वर्षी माझ्याकडेच याही वर्षी पूजनीय वारकरी संप्रदायाचे थोर संघटक आमचे परमस्नेही आणि गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज बोधले त्यांचे बंधू अण्णासाहेब मोठ्या टोपीवाले बाळासाहेब अण्णासाहेब रामेश्वर महाराज परमेश्वर बाबा त्यांचा सर्व बोधले परिवार त्या परिवाराच्या वतीनं पूजनीय बाबांनी याही वर्षी मला निमंत्रित केलं आणि म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा पुन्हा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी
दोन्ही मृदंगाचार्य महाराज दोघालाही नमस्कार. गायनाचार्य तुम्हालाही नमस्कार. टाळकरी महाराज, विनेकरी महाराज, थोडस इकडेच या, तुमचा फेटा बॉक्सला आडवा येतो. हा बात इकडचे सर्व टाळकरी महाराज, गायनाचार्य महाराज, येळशेकर, सर्व फडकरी महाराज, बसलेल्या बरेच महाराज आहेत. आमच्या वाडके बाबापासून कदम महाराजापर्यंत ते शितोळे सरकारही आले पुण्याहून. सगळे महात्मे मंडळी, लालासाहेब, तात्यासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, रावसाहेब, बाकीचे सगळे साहेब हिशोबात धरा. आपल्या संप्रदायामध्ये सूट आहे. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम असं म्हटलं की मधले हिशोबात धरायचे सगळे संत. तसं हिशोबात धरा. बाबांचा फार मोठा आणि चाहता वर्ग महाराष्ट्रभर आहे. सामान्य फाटक्या कपड्याच्या वारकऱ्यापासून मोठ्या महाराजापर्यंत, आणि म्हणून ते आपापल्या सोयीनं या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळींनी केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही खूप लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्याचं सौंदर्य वाढवलं. बोधले बाबाच्या आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. सुख आणि दुःख हे दोन्हीचं मिश्रण ज्याच्यामध्ये आहे त्याला जीवन म्हटलं जातं. कबू हासे कबू रोवे. सोप्या भाषेत दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे, त्याचंच नाव जीवन आहे. कळविण्यात अति आनंद वाटतो की 12 वर्षांनी मुलगा झाला. सहकुटुंब सहपरिवार बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं. नाईलाजानं छापावं लागतं. कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की पूजनीय पिताजींना देवाज्ञा झाली, 10व्याला या. हे दोन्ही घडतं त्याला जीवन म्हटल्या जातं. कारण जन्मरूपी पहाडावर उगम पावणारी ही जीवनरूपी नदी मरणरूपी समुद्राला मिळते. आयुष्य त्या नदीमधलं पाणी असतं आणि सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ असतात. सुखशानंतरम दुःख, दुःखशानंतरम सुख. म्हणून सकाळी 8:30 वाजता पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं प्रेत पुढे मडकं धरून चालतं. एक मागचा समाज रडत निघाला. त्याच दिवशी त्याच गावात त्याच रस्त्यावर रात्री 8:30 वाजता नवरदेव घोड्यावर बसतो. तरणी पाणपुरो डिस्कोच्या तालावर, त्या डीजेच्या तालावर डिस्को नाचतात. असं जीवन आहे. इधर कोई रो रहा, उधर कोई गा रहा. इधर एक जनेजा उठा जा रहा, उधर एक दूल्हा घोड़े चढ़ रहा. विठ्ठल विठ्ठल. अनेक प्रमाणावर सगळे कीर्तनकार महाराज मंडळी आहे. याच्यात कोणीच अधिकारानं कमी नाही. फक्त आमच्या संप्रदायामध्ये ही समझोता एक्सप्रेस आहे. एका भावानं बसून बोलावं, बाकीच्या भावानं ऐकावं, यापेक्षा दुसरा फरक नाही. आणि मी महाराजांनाही सांगितलं, आमच्यात कोणत्याही महाराजांची मातोश्री गेली की आम्हाला वाटतं आमचीच आई. सगळ्यात मोठं दुःख नाही तर महाराज घरून निघले की आबाईच्या पायावर डोकं ठेवणार. आबाईनं प्रेमाचा हात फिरवावा. ती बॅटरी चार्जिंग झाली की 24 तास उतरत नव्हती. हात फिरवणे नाही. तुम्ही किती मोठं व्हा महाराज याच्याही पेक्षा, आणि तुमच्या पाठीवर सगळ्या महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी शाबासकीची थाप टाकली. पण आबाईच्या शाबासकीत जे प्रेम आणि आनंद होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही. पुत्र विजयाचा आनंद होत असतो तो जन्मदाते मातेला. लक्षात घ्या.
त्यानं समजायचं. या हे राजे साहेब देशमुख, राहुलजी सोनवणे, मोठी मोठी मंडळी आहे. 65,000 विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत ड्रेस वाटले. अंबाजोगाई ते त्यांना आवडणार नाही, पण ते अजूनही स्वतःच्या आईची 15-20 मिनिट मालिश केल्याशिवाय घर सोडत नाही. हा वृद्धाश्रमात टाकणाऱ्याने आदर्श घ्यावा. विठ्ठल आईचं महत्व ती जिवंत आहे तोपर्यंत कळत नसतं. नाही तर महाराज माझ्या घरी घेऊन आलते आबाईला. माझी आई आबाई दोघी 2 दिवस एकत्रित बसल्या, फोटो काढले. त्या दोघांच्याही गेल्या आहे. लालासाहेबही होते. आई गेल्यानंतर बघा का राजे साहेब, मंदिरातून देवीची मूर्ती निघून जावी आणि ते मंदिर उदास व्हावं तसं घर होतंय. विठ्ठल सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जीवनामध्ये सर्व मिळतं, आई मिळत नाही. आपली आई मरण पावली राजे साहेब की सगळ्या गावातल्या मावल्या समजूत घालायला येतात. दादा रडू नको, राजा रडू नको, बाळा रडू नको रे, मी तुझ्या आई सारखीच आहे. अरे आई सारखी आहे भाऊ, पण आई नाही. जैसी तैसी माया अशिक्षित असू द्या, वाकडे महाराज थोडी बाबडी असू द्या, दिसायलाही कुरूप असू द्या, पण तिच्या प्रेमाची सर रंभेला येणार नाही एवढं लक्षात ठेवा. सामान्याचं जाऊ द्या. जेव्हा सुभद्रा रडती अभिमन्यू मेला तेव्हा युद्धातला प्रसंग, आणि अभिमन्यू साधा नाही, माऊलीनं प्रति अर्जुन म्हटलंय त्या. हा सुभद्रा हृदयनंदन अपरा नवा अर्जुन. तो वीर पुत्र गतप्राण झाला, माय वक्सा बोक्षी रडती, समजूत काढायचं काम ब्रह्मांडाचा मालक श्रीकृष्ण करतोय. ताई ताई रडणं शोभत नाही तुला का देवा? अर्जुनासारख्या वीराची बायको तू, पंडुराजाची सून, देवाची बहीण आहे. हे सगळे नाते पाठ आहे रे देवा. मग कारण तेच मी पंडुराजाची सून रडत नाही, अर्जुनाची बायको रडत नाही, देवाची बहीण रडत नाही रे देवा, अभिमन्यूची माय रडत. तुला नाही कळणार, तू पुढच्या जन्मी कोणाची आई हो, तुझं पोर असं लढाईत मरू दे, मग तुला कळेल पुत्र मेल्यावर मातेला काय व्यथा होतात. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुला. म्हणून पतिव्रतेमध्ये सीता, शास्त्रामध्ये गीता आणि प्रेमामध्ये माता. माय मेली की समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. तुम्ही ते बारीक निरीक्षण करा. प्रेताच्या भोवताल रडणारी माणसं असतात, त्यावेळी प्रत्येक जण रडतो, पण बारकावा पहा, बहीण रडत असते, आई रडत असते, भाऊ रडतो, बायको रडते. असा कुठे शास्त्रात नियम नाही.
बायकोनी रडताना डोक्याला हात लावून रडावं, भावानी रडताना प्रेताचे हात हातात धरून रडावं, आईनं रडताना स्वतःच्या पोटाला हात लावून रडावं, असे कुठे नियम आहे? अरे नैसर्गिक आहे, आपोआप असतंय ते. कधी बायको रडती तेव्हा लालासाहेब डोक्याला हात लावते का? त्या प्रेताकडे पाहून तिला पहिली आठवण येते, तुमच्या नावाचं कुंकू लावत होती, आता कपाळाला काय उद्यापासून पहिला हात तिचा कपाळाला जातो. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करीत असतो आणि मग त्याला कळून चुकतं आपलं बाहुबल गेलं, म्हणून प्रेताचे हात हातात धरून रडतो तो भाऊ. पण माय स्वतःच्या पोटाला हात लावते राजेसाहेब का? ती आठवण येते आईला, बाळा याच पोटात तुला 9 महिने 9 दिवस ठेवला होता, अपेक्षा होती तुझ्या खांद्यावर जायला मिळावं, माझ्या आधी गेलास म्हणून पोटाला हात लावून. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भावा, पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाव, पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाव, पेट पकड़ कर माता रोवे, बाह पकड़ कर भाव, झपट झपट कर तिरिया रोवे, हंसला गेला जायो, भूला 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 फिरे जगत में पैसा नाता है, भूला भूला फिरे जगत में पैसा नाता है, भूला भूला फिरे जगत में पैसा नाता त्यांच्या तारखा मिळत नाही भाऊ, वर्ष ते सगळे महाराज इथं आले. काय जादू आहे प्रकाश बाबाची, चित्ती असू द्यावे समाधान. जब तक जिये माता रोवे, बन रोवे कसमासा. वर्षभर बहीण रडते समाधान महाराज, पण जन्मभर माय रडते, एवढं लक्षात. जन्मभर रडते माय. फक्त तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की हात मारलीस, गोविंदा इकडे रे, आला. काय मावशी, बैस बेटा, लग्न झालं रे तुझं? माझं 2 मुलं आहे मला. लागली रडायला. का रडता मावशी? माझा बाळून तू एकाच वर्गात शिकला, एका वाड्यात खेळले तुम्ही, एका खोलीत अभ्यास केला, एका डब्यात जेवला रे, एका गोधडीत झोपला, एकमेकाशिवाय राहिला नाही तुम्ही. पण माझा एकुलता एक लग्नाच्या आधीच अपघातात गेला रे. तो असता तर मी नाही का वाड्याच्या दरवाजात 2 नातवंड खेळवत बसली असते. जन्मभर रडत असते, तिला माय म्हणतो. आणि राजेसाहेब याला भगवान सुद्धा अपवाद नाही. सामान्य बुवाची काय, माणसाची काय कथा. भगवान 2च मिनिटात सांगतो. आता हे सगळे महाराजच आहे, इथं सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणच आहे, तरी पाणी कमी लागते म्हणून धरतोच. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण आणि बलराम दादा रथात बसले, गोकुळातून जातात तेव्हाची घटना. सगळ्या गोपिकांना कळालं, त्याही आल्या, त्याही खूप रडल्या. समजून घेणे. नयनीच्या उदकाने
भिजली धरणी. नंद पाटील आले. बाप आहे देवाचा, पण हुनके देव रडला रथाजवळ न हात जोडले देवाला. कन्हैया, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा, तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था गोकुल में. अज्ञान के भांति कभी पिता के नाते ताड़न भी किया होगा लाला, लेकिन पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है. मुझे क्षमा करो. मग माय आली यशोदा. जिनं असं हाताचं बोट धरून कृष्णाला चालवायला शिकवलं वाड्यात, काय वाटलं असेल ती. गळ्याला बिलगली. कृष्णा, हो आहे, जा बाबा, जिथे सुख मिळेल तिथे सुखानं राहा माझ्या राजा. पण एक विनंती आहे. काय आहे? एक दिवस 2 रुपयाचा मातीचा माठ फोडला म्हणून मी अख्खा दिवस उखळ्याला बांधला होता तुला. एवढं विसरून जातो. आणि दही भात खाताना तरी या गरीबीन यशोदेची आठवण येऊ द्यायचा. एवढ्या शब्दानं बोलले बाबा. मनोमन प्रतिज्ञा केली देवानं की आई, आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा. पुढे मथुरेत मामा मारला, आजोबा राज्यावर बसवला, द्वारकेचा राजा झाला. आणि तिथे देवकी मातेला बजावून सांगितलं, माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो थाली में कभी गोरस नहीं रखना, मेरी कसम है. बरेच वर्ष नियम देवकी मातेने सांभाळला. पण माय आहे शेवटी एक दिवस न राहून दही भात ताटामध्ये ठेवला. जेवायला बसले देव. पहिलं लक्ष दही भाताकडे गेलं वाळके महाराज. त्याच्यात माय यशोदा गोकुळ दिसू लागलं देवाला. दिलं ताट सारून. राजमहालाच्या कोपऱ्यात जाऊन हुनके देवदेव रडू लागले. आता द्वारकेचा राजा रडतो म्हटल्यावर बाकीच्या मोदी जर रडू लागले तर तस म्हणून विचारावं तरी कसं. म्हणून देवकी मातेनं उद्धवजीला बोलवलं. विठ्ठल, क्या माँ? अरे कृष्ण ने भोजन नहीं किया, वो थाली परोसी है, वो दीवाल के पास जाके रो रहा. अभी पूछता हूं माँ. आणि उद्धवजी आले, हाथ जोड़ले. कृष्ण जी, आजकल आप उदास ही लगते हो, क्यों? हम लोगों से गलती हो गई क्या? नहीं. तो माँ ने कहा है कि आपने आज भोजन नहीं किया. नहीं किया उद्धव, और नहीं करूंगा. क्या हुआ? अरे कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ थाली परसोगी तो थाली में गोरस नहीं रखना. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया. उद्धव, क्या हुआ? आपको नहीं पता? जब मैं थाली में गोरस देखता हूं उद्धव, तो गोरस नहीं मेरी माँ जसोदा दिखाई देती. एक सवाल पूछूं क्या उद्धव? क्या? माँ जसोदा की याद मुझे क्यों आती है? क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी गोकुल में रात दिन मेरी याद करते. आणि मग 3.5 वळीचं पत्र दिलं लिहून. समाधान महाराज ते पत्र सांगतोच. आता मी सांगतो, सुन जा. पावसात मोठं असू द्या तर सांगतो. विठ्ठल मायना सुनऊ कान मोरी जसुमती मैया. हा मायना आहे पत्रातला. पुढच्या 3 वळी. आता हे राजे साहेब सगळे संपलं मोबाईलमुळे. राहुल भाऊ, आता पूर्वी शाळेत पत्र शिकवायचे. मायना मजकूर खाली कळावे लो बसावा, अमुक अमुक आपला, बस. आता नाही. हा मायना आहे देवाचा पत्रामध्ये यशोदा माईसाठी. मुलानं मायला पाठवलेलं पत्र सांगतो. सुनऊ कान मोरी जसुमती मैया, आवही गे दिनी 4-5 महल दर दो भैया. प्रात उठे कबहुन करेहू कलह, कबहुन पयतियो मैया.
जब ते माता तुम ते बिछड़े कोहू न कहू कन्ही धरण पत्रात लिहिलं, तुझी फार आठवण येते आई. एकही दिवस जात नाही की तुझी आठवण आली नाही. असं वाटतं की दादानं मी गोकुळात यावं. आव हिगे दिनी 4-5 मह हम हलदर दो भैया. आणि आई तू म्हणाली होतीस, जा बाळांनो, माझी शपथ आहे, जन्मभर भांडणं करू नका. लक्षात घ्या, कोणत्याही आईची काय अपेक्षा आहे हे देवाच्या आईचं सांग. कोणत्याही आईची अपेक्षा आहे आपल्या लेकरांनी भांडू नये. लक्षात घ्या, भावाचं भावावर जर जीवापाड प्रेम असलं ना तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. ते टॉनिक आहे त्यांचं. रोज भाऊ भाऊ भांडले की 6 महिन्यातच निरोप देतील. म्हणून तू म्हणाली होती भांडू नका. प्रात उठे कबहू न करे हू कलह. आजपर्यंत दादान मी भांडलो नाही आहे. तू म्हणाली होती दही भात खाताना आठवण यशोदेची येऊ दे. तुझी शपथ घेऊन सांगतो आई, तुझ्या कृष्णानं आजपर्यंत दही भात खाल्ला नाही. असं वाटतं गोकुळात यावं, आईच्या गळ्याला बिलगावं. तुला असं वाटलं आता काय कमी आहे, द्वारकेचा राजा आहे. काहीच कमी नाही ना आई. सकाळी सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत हे शब्द माझ्या कानी येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. या ललकाऱ्या दिवसभर ऐकतो आई, पण तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठीवून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही आहे. म्हणून देव असला तरी थोर प्रेम माता सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. तिच्या विनमी पोरकाच राही. ठरलेलं नाईलाज आहे. प्रारब्धानुसार ज्याचा आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढंच आहे. हा एक प्रवास आहे आणि प्रवास वयमानावर नसतो लालासाहेब, तिकिटावर. एवढं लक्षात. आणि ज्याचं तिकीट जिथे संपत तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. आपण एकत्रित आलो ना ताटातुटीसाठीच आलो, एवढं लक्षात घ्या. कीर्तन संपल्यावर बोधले महाराजांनी किती विनंती केली, नायलनच्या दोरीनं बांधून ठेवला तरी तुम्ही आपापल्या घरी गेल्याशिवाय. केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. एक मुसाफिर हम है और एक मुसाफिर आप. प्रवास है.
तिकीट संपलं की प्रवाशाला उतरावं लागतं. प्रारब्धवशात त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. प्रपंच आणि परमार्थ समाधान महाराज दोन ठिकाणी दोन घटकांना महत्व आहे. प्रपंचात प्रारब्धाला आणि परमार्थात प्रयत्नाला. पण आम्ही उलट डोकं चालवतो. प्रयत्न प्रपंचाकडे ढकलतो आणि प्रारब्ध परमार्थाकडे. मी आहे म्हणून चाललं मुलाला सांगतोय, माझ्यामुळे कुत्रे नाही हाल खायचे. मुलं म्हणतात आमचे हाल कुत्रे खाव का हत्ती खाव, तुम्ही मरा. म्हणजे हे मोकळ होते का? इथे माझ्यामुळे प्रयत्नामुळे चाललं म्हणतो. आणि चला पंढरपूरला म्हटलं आपल्या कुठल्या नशिबात म्हणतो. इथं नशीब ढकलतं आणि इथे नशिबात. चला कीर्तनाला आपल्या कुठल्या नशिबात. अरे इथे प्रारब्ध नाही, इथे प्रयत्न आहे. संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. करावा लागतो तो प्रयत्नाने आणि होत असतो तो नशिबाने. एवढं लक्षात घ्या. होत असतो संसार. मी असं विचारतो, तुम्हाला लवकर मरावं वाटतं का म्हातारं व्हावं वाटतं? मराठीतला प्रश्न आहे, खरं सांगा. अरे दोन्ही नाही वाटत. मरावं कशाला? मर शब्द सहन नाही होत. अगा मरा बोल सहाती. 92चं म्हातारं 4 दिवस झाले खाली टाकलं, प्राणच जाईना, यांना शेतात कामाला जाता येईना आणि हे म्हातारही मरेना. 4 दिवस झाले. त्याच्याच वयाची 92ची म्हातारी काठी टेकत आली, बसली जवळ, तोंडाजवळ तोंड नेलं. आबाजी कशाला त्रास देता परिवाराला? घ्या डोळे लावून. या बापाचं खातो का म्हातारे? इतकं बिघडलं. मेल्याशिवाय राहत नाही. पण मर शब्द सहन होत नाही. अगा मरहा बोलणं सहाती. म्हणजे मरावंही वाटत नाही आणि म्हातारं व्हावंही वाटत नाही. मग म्हातारं कोण करतात? शेजारचे करतात का? अरे व्हावंच लागतं. मग होतच असतो. त्यालाच म्हणतात संसार. म्हणून देहाधिक संसारे माऊली म्हणतात. देह संसारच आहे. तुम्ही पहा, जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यते. बदल होतो की नाही? बाळपणी शरीर असतं आनंदराव, तसं तारुण्यात नसतं. तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं बापू. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांघ्या घातलेलं गोरख पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, गोपाल कृष्ण काळे कुरकुळ केस, हातात खुळखुळा काजळाचा टिळा. नवीन माणूस म्हणतो एक पप्पी दे बाळा. आता इमानदारीने सांगा, असं कोणी म्हणतं का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही? काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा कळमत. अरे कुठली पप्पी? म्हातारी तोंड नाही पाहत. आता कैसा विपरीत झाला तोची देह. तोची देह का लिहिलं? ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. म्हणून होतच असतो. हे बदलत राहत, होतच असतो. त्याला म्हणतात संसार. आणि करावा लागतो त्याचं नाव परमार्थ. म्हणून शब्द आहे करावी तातडी. प्रपंचात आणि प्रारब्ध प्रपंचात आणि प्रयत्न परमार्थात. इथे प्रारब्धात. नाहीतर सगळ्यांचीच इच्छा श्रीमंत व्हायची आहे समाधान महाराज. त्यासाठी प्रयत्नही चाललेले आहे. तरी काही गरीबच राहतात प्रयत्न करू नये का? प्रारब्धाची साथ नाही. लक्षात घ्या. या दोन्हीची युक्ती पाहिजे. प्रयत्न अधिक प्रारब्ध बरोबर श्रीमंती. एक प्रयत्नवादी मित्र, एक प्रारब्धवादी मित्र, दोघे जंगलात गेले. वेळ कमी असल्यानं लवकर गेले.
सूर्य मावळला, अंधार पडला, रात्र काढायची. जुनाट मंदिर महादेवाचं होतं. गाभाऱ्याच्या पुढे थांबले. सभामंडपात अंधार पडलेला, धोका दोघालाही लागलेल्या. प्रयत्नवादी म्हणतो प्रयत्न केल्याशिवाय खायला मिळणार नाही, नशीबवालं म्हणतं जाग्यावर मिळेल. दोघाचा वाद. रात्री 12 पर्यंत प्रयत्नवालं चाचपडत गाभाऱ्यात गेलं. त्या लिंगाच्या भोवती हात फिरवला. मऊ पदार्थाचा भात झाला, नाकाला लावला, वास आला लोणकडे तुपातला शिरा. बापू तिथंच शिरा खायला लागले. प्रयत्नवाला मध्ये मध्ये खडे लागायचे. समाधान महाराज खडे फेकून मारायचे त्या नाशिकवाल्या. मर तसाच. प्रारब्ध घेऊन बसला नाही का. प्रयत्नाशिवाय मिळते का रे. रात्र गेली, सूर्योदय झाला. हा म्हणला मी प्रयत्न केले म्हणून रात्री शिरा खाल्ला आणि तू प्रारब्धवाल्या नेला नुकवाशी. तो म्हणला तू शिरा खाल्ला पण मला खडे का फेकून मारले. तुझी टिंगल म्हणून मग मी सगळे खडे सदऱ्याच्या खिशात गोळा केले. त्यानं खडे काढले राजेसाहेब, तर खडे नव्हते, हिरे होते. कारण सकाळी राजा महापूजा करून गेलता. शिऱ्याचा नैवेद्य, हिऱ्याची दक्षिणा. शिरा यानं खाल्ला, हिरा याला फेकून मारला. हा म्हणला सांग आता काय. तुझ्या प्रयत्नानं 1 टाइमचा शिरा भेटला. पठ्ठ्याच्या नशिबानं जन्माचं दारिद्र्य दूर करणारा हिरा भेटला. सांग प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध. तो म्हणला जवळजवळ विजय तुझा झाला. पण मी एक प्रश्न विचारू काय. मी तुझा मित्र नसतो. हा म्हणलं का आता. तुझ्या सोबत जंगलात आलो नसतो. चाचपडत गाभाऱ्यात गेलो नसतो. तुझी टिंगल म्हणून का होईना खडे समजून फेकून मारले नसते तर काय हिरे चालत आले असते का तुझ्या खिशात. मग माझ्या प्रयत्नामुळे मिळाले. म्हणलं आता भांडणं करायची नाही. 11 वाजले. आजपासून आपण दोघंही सोबत राहायचं. प्रयत्न आणि प्रारब्ध म्हणून निमित्ताला का होईना, नशिबात जरी असलं तरी गरज प्रयत्नाची. देवता व्यवसाय व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित प्रारब्ध. ती आधी रचना प्रारब्धाची आहे फडके महाराज, नंतर शरीराची आहे. ते शर्माजी ते पंढरपूरला गेले म्हणजे वाकडीला मोठ्या डफावर 9-10 जण ते मोठे गोंड्याचे टाळ येऊन आले आणि ते भोवताल नाचू नाचू गाणे म्हणतात. तुम्ही एकदा ऐका, सुंदर आहे, साधी भाषा, प्रश्न आणि उत्तर असतात. हा ना, आले बाबा. बाबा मलकापूरचे बाबा.
शेवटचेच बसावे आहे की नाही. ते शेवटचे 2 टोक असतात गोड वाटत. एक चातुर्वर्णी नार पांडुरंग, तिला 32 घरतार पांडुरंग, नाही केला एकाचाही संसार पांडुरंग. हे वर्णन जिभचं दाताच आहे, पण ते ऐकावं वाटतं तुम्हाला. चतुर्वर्णी नार म्हणजे जीभ, तिला 32 भरतार म्हणजे नाही केला एकाचाही संसार, सगळे पडली एकटीच राहते. मग त्याच्यामुळे तुम्ही ऐका गेला कीर्तन करायचे उपयोगाचं आहे. चांगलं चांगलं सर्वांचं घ्यावं ना आपलं घ्या. त्याच्या पुढे 2 टोकं असतात. ओळखून घ्यावे ओळखून घ्यावे, असल गुरुचा पुरा त्यानं उत्तर द्यावे. शेवटी असते, शेवटी झालं कामापुरतं झाला. ते डफू आलं पुढं प्रश्न विचारत. श्रीकृष्णाला उशे रुक्माई तुम्हा बहिणी किती, प्रश्न. मग मागचं आणि पाठची सुभद्रावो मावची धुरपती. उत्तर आहे 2 बहिणी, पण सुभद्रा पाठची बहीण मानलेली धुरपती म्हणजे द्रौपदी. बस तुम्ही ऐका एकदा गेला नाही. तसं ते शंकर पार्वतीचे प्रश्न असतात. सुंदर त्यांनी अभ्यास केलेलाच असतो. महादेवाला पुसे पार्वती गर्भाच्या कुणा, सांगा केव्हा 9 महिन्याची कशी केली कंचना. हे प्रश्न असतात. तसंच जाऊ द्या, ते आता पुढे चालला आपण कीर्तन राहिलं. पिरिलब्ध पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर. आधी रचना प्रारब्धाची आहे, मग रचना शरीराची. पिरिलब्ध पहिले रचा पाचे रचा शरीर, तुलसी चिंता केव करे रे भज भज रे रघुवीर. हे नसल पटत तर आधी रूळ का आधी रेलगाडी. हा शाबास. आधी रूळ. जुनी माणसं सांगतात तेव्हा जेसीबी नव्हता महाराज. ते काळे काळे लोक कामासाठी इकडे आलेले, काळे कोळशासारखे. आणि गाढवावर माती, रेड्यावर माती, तो भराव टाकला, मग खडी टाकली, मग ती दाबली, त्याच्यावर रूळ टाकले, आणि मग गोऱ्या साहेबानं हिरवा झेंडा दाखवला आणि कोळशाचं इंजिन भग 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 करीत गेलं लातूरला. म्हणजे आधी रूळ टाकले, नंतर रेलगाडी धावली. आता सितोळे सरकार रुळाला वळण असतात. आणि ड्रायव्हर खूप हुशार आहे, खूप हुशार आहे गाडी चालवण्यात. त्यानं जर ठरवलं आता तिकडून 10 किलोमीटरचा वळसा घेतल्यापेक्षा सरळ गाडी डिस्कळ वरून लातूरला नेऊ, त्याच्या बापान जाईल का आता? का? उत्तर आहे आता इंजिन ड्रायव्हरच्या ताब्यात नाही, रुळाच्या आधी नाही. जसे जसे वळण रुळाला आहे तशीच रेलगाडी जाणार आहे. वळण चुकवण्याचा प्रयत्न केला तरी आता वळण चुकणार नाही, का आधी रूळ टाकलंय. तसं जसं रेलगाडी रुळाच्या आधी नाही, तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी आमचं प्रारब्ध आम्हाला दुःख देणारच आहे. कारण शरीर देह प्रारब्धाच्या आधी नाही.
जसे रेलगाडी रुळाच्या आधी आता वळण चुकवायचा प्रयत्न केला तरी वळण चुकणार नाही. वळण घेत 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 घेतच रेलगाडी जाणार आहे. तसं आम्ही दुःख न भोगण्याचा प्रयत्न केला तरी दुःख भोगावंच लागणार आहे. कारण देह प्रारब्धाच्या अधीन आहे. देह तव आहे प्रारब्धा अधीन आणि त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. जे प्रारब्धात आहे. थोडं थोडं अंतर ठेवा. मास्क लावा. मास्क नसेल तर उपरणं लावा. शासन आपल्यासाठी सांगते एवढं लक्षात ठेवा. आपुली आपण करा सोडवणं असं लावा सगळे. आणि उपरणे लावा. नसेल मास्क कोणाजवळ त्यांनी उपरणं लावायचं. अंतर ठेवा. मावल्या तुम्ही अंतर ठेवा. जागा भरपूर आहे. 3-3 फूट अंतर ठेवा. टाळकरी अंतर ठेवा. विठ्ठल विठ्ठल नंदकुमारजी मुंद्रा आले. तुम्हाला एक धन्यवाद. थोडा वेळ थांबून जाणार आहे. आम्ही समजलो. बर तुम्हाला वाटेल तेवढा वेळ थांबा. बापरे धुराव इथे जवळ बसा. तिकडे बॉक्स आहे तुमच्या मध्ये. देह तव आहे प्रारब्धा अधीन. त्याच्यात कोणी बदल करू शकत नाही. आणि ते प्रत्येकाला आहे. माणसाला आहे प्रारब्ध. यात काय नवलाय. दगडाला आहे. लोखंडाला आहे. मातीच्या भांड्याला आहे. प्रेताला सुद्धा आहे. जिवंताला नाही. कशावर 4 फूट लांबीचा दगड मधून तोडला. 2 फुटाचा तुकडा त्याची मूर्ती केली. 2 फुटाचा तुकडा त्याची पायरी केली. काय झालं. ज्याची पायरी केली तिथं आम्ही लाता देतो. ज्याची मूर्ती केली तिथं डोकं ठेवतो. हे दगडाचं प्रारब्ध. पूजा एकावरी पाय ठेवे. पावणे देव पाचन पायरी. पावणे देव पाचन पायरी. एकावरी पाय कामणे देव पाषाण पायरी. पूजा एकावरी पाय ठेवी. दगडाला प्रारब्ध. तो बाबू लोखंडाला प्रारब्ध. 1 फूट लांबीचं लोखंड तोडलं मधून. 6 इंचाचा तुकडा त्याचा केला चिमटा. आणि 6 इंचाचा तुकडा त्याचा केला चमचा. आधी एकच होत पण वस्तू 2 केल्या राजासाहेब. चिमटा आणि चमचा. काय झालं. चिमटा और चमचे से होत बड़ी तकदीर. चिमटा जलता अंगार में चमचा खाता खीर. हे तर पटलं ना. चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमचा खिरीच्या पातेल्यात मजा मारतो. चमच्याची मजा फक्त आपला चमचा इथंच राहतो. फिरू नका. कारण पूर्वी चमचे नव्हते. मुंद्राजी पूर्वी चमचे नव्हते. पूर्वीचे माणसं हातात जेवायचे. चमचे आता सुरू झाले. कांदा पोहे आले की त्याच्यात चमचा. मी म्हणतो खाणाऱ्याच्या पोह्याच्या मध्ये घुसायचं कामच काय चमच्याचं. त्यालाच म्हणतात चमचा. चिमटा और चमचे होत बड़ी तकदीर. चिमटा जलता अंगार में और चमचा खाता खीर. हे लोखंडाचं प्रारब्ध. मातीच्या भांड्याला प्रारब्ध. एकाच कुंभार बाबाच्या आव्यातून निघालेले भांडे
पण एक उत्तम प्रारब्ध वालं 3-3 पिढ्या त्याच्यात लोणी ठेवण्यात येतं. पूर्वीचा काळ शिंक्यावर भांडण त्याच्यात लोणी असायचं, 4-4, 5-5 पिढ्या, बरं का प्रकाश महाराज. आणि मग 90 वर्षाची म्हातारी वाड्याची मालकीन तिच्या मैत्रिणी यायच्या 87-88 वर्ष वयाच्या, काठी टेकत सायंकाळची वेळ, आणि मग गप्पा रंगायच्या. आणि मग त्याच्यातली एक म्हातारी म्हणायची, नानी काय हो काकी, शिंक्यावरचं भांड बरंच जुनं दिसतं. हो बरंच जुनं आहे. कधीच? माझी आजी सासू सांगायची तिच्या आजी सासूच्या हातचं. हिशोब घरी गेल्यावर करा, हिचं वय 90 आहे. हिची आजी सासू सांगत होती तिच्या आजी सासूच्या हातचं. हे उत्तम प्रारब्ध वालं की ज्याच्यात 3-3 पिढ्या लोणी ठेवण्यात येतं. मध्यम प्रारब्ध वालं जे स्वयंपाकासाठी चुलीवर जातं. आणि कनिष्ठ प्रारब्ध म्हाताऱ्यांना उठता येत नाही, कॉटवर ठेवावं लागतं. ऐसे भिन्न भिन्न साठ ऐसे भिन्न भिन्न प्रारब्धाने वाटे गेला प्रारब्धाने मारे साठे केले प्रारब्धाने वाटे. मातीच्या भांड्याला प्रारब्ध, लोखंडाला प्रारब्ध, दगडाला प्रारब्ध, प्रेताला सुद्धा प्रारब्ध. बंद कर रे बाळा, बंद कर. बाहेरचे बंद कर ना, बाहेरचे बंद कर, बाहेरचे बंद कर. आपल्या पुरतं ठेव, आपल्या पुरतं ठेव फक्त. विठ्ठल विठ्ठल. अंतर ठेवा, अंतर ठेवा. माग सरू सरू बसा. 3-3 फूट अंतर ठेवा प्रत्येका. झालं, अजून अर्धा तास आहे कार्यक्रम संपवायचा आपल्याला. मागे सरा, मागे सरा, भरपूर जागा आहे. 3-3 फुटाच्या वर अंतर ठेवा. हात लावा, उपरणे लावा. गर्दी करू नका. आपल्यासाठी सांगतात ते, त्यांच्यासाठी सांगत नाही, आपल्यासाठी सांगतात, एवढं लक्षात ठेवा. तिकडे बसा, काही मोकळ्या जागेत बसा. ऐसे भिन्न भिन्न साठे केले प्रारब्धाने वाटे. ते कोणाला चुकत नाही. दगडाला, लोखंडाला, मातीच्या भांड्याला, प्रेताला सुद्धा वापरू. किसी की लाश पर फूलों की लड़ी है और किसी की लाश बिगर कफन की पड़ी है. हे तर मान्य आहे तुम्हाला. एक असं शृंगारलं जातं प्रेत की नवरदेवासारखं, आणि एक 3 दिवस पोलिसनं कुत्री बसून येड्या बाभोळीजवळ असतात. ते प्रेत बेवारस पडलेलं, त्याला सुद्धा प्रारब्ध. म्हणून प्रत्येकाला आहे, देह तवा आहे प्रारब्धा अधीन. आणि जे प्रारब्धात आहे त्यानुसार सगळे घडत असतं. त्याच्यात कोणी बदल करत नाही. एकुलता एक मुलगा, 15 वर्ष वयाचा, 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, हिरो होंडा घेऊन मागितली, लगेच कळंबून पप्पांना आणून दिली. ते असं पळवतं हेलिकॉप्टर सारखं 80च्या पुढंच.
गावातली प्रतिष्ठित मंडळी आली. पाटील आहे का घरी? आहो, त्या तुमच्या मुलाला सांगा एक दिवस पोत्यात आणावं लागेल गुंडाळून. हे ऐकलं, मायबाप दिवसभर जेवले नाही बापू. दुसऱ्या दिवशी मुलगा मोटरसायकल निघाला, किक मारली तर मायबाप पुढे आले, हँडल धरले, दोघांनाही रडायला लागले. मायबाप का रडता आई, का रडता बाबा? अरे वैरी आहेत का रे गावकरी आपले? काल आले होते, ते म्हणत होते पोत्यात गुंडाळून आणायला लागेल, तेव्हापासून जेवलो नाही, 2 वेळा झालं. हा अरे 100 एकराचा मालक आहे, अर्ध्या एकराचा वाडा तुझ्याच सगळ्या स्वाधीन आहे. तू बाबा हळू चालवत जा गाडी. हो म्हणतंय ते, हो म्हणतं. घरून हळूच निघतं समाधान महाराज. आणि गावाच्या बाहेर गेलं की 80 पळवतं का? तिकडून एक पेर ढोकीवरून ट्रक 80 निघालेली आहे. यानं जर कमी नेली गाडी वेगात तर धडक होत नाही. आणि विधी लिखित याचं मरण हायवेला त्या ट्रकच्या खाली ठरलेलं आहे. म्हणून मायबापाला विनंती करू द्या, गावकऱ्याला सांगू द्या, तरी ते 80च्या कमी गाडी का पळवत नाही. याला म्हणतात होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखा तळेना. होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखा तळेना. होणारा सारिकी प्रारब्धी ते न चुके कर्म कधी. होणारा सारिकी बुद्धी कर्म रेखा टळेना. न कळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार. कर्मे तदनुसार भोगणे लागे सर्वथा. त्यानुसार हे सगळे घडत असतं. देहतव आहे प्रारब्ध अधीन. आता म्हणणारे चांगले आहे, सुना स्वयंपाकाला चांगले आहे, पण दोघी सुना असेल तर स्वयंपाक बिघडण्याची शक्यता अशी असते. तिला वाटतं तिनं मीठ टाकलं असेल, हिला वाटतं तिनं टाकलं असेल. आळणी होऊन जातं एक दिवस. सासरा रागावतो, मीठ नाही अजिबात. चूक होऊ नये म्हणून दुसऱ्या दिवशी दोघीही टाकतात. मग खारट होत. सासूच्या लक्षात येतं आपण आता वाटप करावा. मग सासू दिवस वाटून देते स्वयंपाकाचे. तू बुधवारचा कर, तू गुरुवारचा कर. मग आपला आपला चांगला होण्यासाठी त्या व्यवस्थित स्वयंपाक करतात. तशा सुना आहे इथं. दोघी एकानच म्हणाले पाहते तर ते खारट होऊन जात. दोघी गप बसल्या की आळणी होत. आता दिवस वाटून देऊ. पहिलं चरण ह्या सुनानं म्हटलं, आता दुसरं ही म्हणत, मग तिसरं ही म्हणल, मग चौथं ते म्हणल. आता स्वयंपाक बिघडत नाही. देहतवा आहे, हा ना, आपल्या खेळी मेळी चालते भाऊ. देहतवा आहे प्रारब्धाधीन, याचा मी का सीन वाहू भार. मग प्रारब्धात आहे त्याप्रमाणे घडतं, तर मी कशाला टेन्शन घेऊ महाराज. म्हणून हे पहा, 3 काळ आहे मंगळाची. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. नेहमी स्मरण असते ते भूतकाळाचं, चिंतन असते ते वर्तमानाचं, आणि चिंता असते ती भविष्याची. लक्षात घ्या, कधी चिंता भविष्याची असते, वर्तमानाचं चिंतन असते, आणि स्मरण भूतकाळाचं. परिस्थिती सुधारलेली असू दे अथवा बिघडलेली, तरी ते घरापुढं बसतं, डोक्याला हात लावून विचार करतं कसं होतं, कसं झालं. याचं नाव स्मरण आहे. चिंतन वर्तमान काळाचं आहे. काही काही माणसं घाईघाई येतात ना, इथं आल्यावर लक्षात येतं कुलूप लावलं पण ओढून नाही बघितलं, कधी लागतं लागत नाही, लागलं सारखं नाही, लागलं सारखं नाही. बसतं कीर्तनात चिंतन घरच्या कुलपाचं. हे वर्तमान काळाचं असतं. पण चिंता कधी भविष्याची असते. दिवसभर कबाड कष्ट करून जेवण झालं,
आणि कॉटवर कलनला आणि डोकं उशीवर टेकलं की सुरू होती तिला म्हणतात चिंता. खाटेवरी पडता चिंता व्यापे तळमाळी, खाटेवरी पडता चिंता व्यापे घाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, घाटेवरी पडता चिंता व्यापे तळमळी, घाटेवरी पडता व्यापे तळमळी, हरी कथा ऐका सावित्री जात दिले हरी कथा व्यापे तळमळी, चिंता व्यापे तळमळी. ते पाठ नसते, ते बोलायला तयार आहे, पाठ नसते. खाटेवरी पडता चिंता व्यापी तळमळे, चिंता. काही माणसं म्हणतात रात्रंदिवस भजन करता तुम्ही, गोपीचंदन लावता, मुद्रा लावता, 2-2 तुळशीया माळा, खांद्यावर पता घेऊन ज्ञानबा तुकाराम नाचता, काय तरी तुमच्या जीवनात एवढं दुःख का? आणि आम्ही कधी कीर्तनात नाही, कधी प्रवचनात नाही, कधी सप्ताला वर्गणी देत नाही, देत असेल त्याला देऊ देत नाही, एकही तमाशा चुकवत नाही आणि एकही दिवस शुद्धीवर नाही, तरी आम्ही एवढे सुखी का? अरे कोण म्हणतंय तुम्हाला देवाचं नामस्मरण केलं म्हणजे प्रारब्धातलं दुःख भोगावं लागत नाही असं कोणी सांगितलं तुम्हाला? कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती जो नदी के किनारे है. दिवसभर बसलो नदीच्या काठाला आणि पाणी बघितलं म्हणजे राजे तहान नाही लागत का? तसं देवाचं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का? अरे भजन कशाला? देव साक्षात सोबत होता. कृष्ण साय पांडवा, श्री कृष्ण साय पांडवा, देखो देते नष्ट करयसी, देखो देते नष्ट पाहिजे प्रिय हरिहरासी, पाहिजे प्रिय प्रारब्ध कोणाची तळेना, प्रारब्ध कोणाची तळेना, नामदेवाचा आहे, नाही तर पहाल तुकोबाराच्या गाथ्यात. काय सांगता येतं? ते आमचे जास्त अभंग नामदेवाचे येतात, बोगले बाबांना माहिती आहे पूर्वीपासून. म्हणजे अजूनही तसचे तसेच आहे. उद्धव बापू सुरू केले की शेवटच. कृष्ण सहाय्य पांडवासे ते भोगती नष्टचर, इसे सहाय्य केली हरिहरासी, प्रारब्ध कुणाशी टळणा, इसे प्रारब्धाचे ठेव झाले. भिक्षुक पांडव राज्य घोडे भागे सर्व सांडेला ठाव, प्रारब्धे शरीर संचिता आदिन धर्मराजा हिंदे वनवन कर्मे बुडाला, रावण आणि दुर्योधन प्रारब्धे कामबुद्धीचे सुख ती माणती मूर्ख चंद्राशी लागला, कलंक इंद्राशी दुःख प्रारब्धे हरिचंद्र तारामती घोर वनांतर भोगिती नळराव, पुरुषाती दयाच्या विपत्ती प्रारब्धे पतिव्रता सुशीय दमयंती पाय कोळायशी अनिवार कपाळ भोगी दुष्काळ प्रारब्धे अशी अनिवार जन्मांतरे राज्य सांडील रघुवीरे सवय मिळून दिगांतरे फिरवी दिगांतरे प्रारब्धे फिरत असता काय झाले मध्ये प्रारब्ध ओढविले जाणकीस राक्षसे नेले दुःख भोगविले प्रारब्धे संचिता आधीन शरीर पूर्ण ब्रह्म रामचंद्र रघुपती विष्णूचा अवतार पाठी जन्मांतर नामा म्हणे. इथंच थांबायचं. विठ्ठल वयमानानं विसरलो
विसरलं विसरलं ते नाही चालत. हा. जुना अभ्यास आहे. आता तुमचाही तिथनं पाठ करून सांगा. तुमच्याही तारखा मिळत नाही भाऊ, भाग्य आहे तुमचं. विठ्ठला. प्रारब्धाचे ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य घोडे भाग्य सर्व पांडेला ठाव प्रारब्धे. या डाबे सरकार जोगदंड बाबा तिकडे बॉक्स आहे. बर तो तुमच्या मागे आहे. जमलं आपलं काय चालू होतं कीर्तन माहित नाही का मला. अरे प्रमाण म्हणतो तू. हा बस झालं होऊ दे भिक्षुक झाले. प्रारब्ध कोणाशी टळेना. कोणी असं द्या कोणी असू द्या भोगावंच लागतं. मग चिंता चिंतन आणि स्मरण. स्मरण भूतकाळाचं आहे, चिंतन वर्तमानाचं आहे, चिंता ही भविष्याची आहे. अनेकदा चिंतन केलं की चिंता करायची गरज नाही. ते समाधान महाराज ते दुकानवालं असते ते चंद्रभागेच्या वाळवंटात ते तरी ऐकून ते त्याच्या गळ्यात हार्मोनियम, तिच्या हातात पुस्तकाचं बंडल, ते पुढं म्हणतं हे मागं. 7व्या दिवशी छटवीचा फेरा गोपी बाळा तिनं जपून धरा निज त्या वेळेला आंघोळा करा जो बाळा जोरे जो. ती म्हणते शिवाजीचा पाळणा. बस दुकानदार कळला तुम्हाला. मग पत्नीने पतीचे नाव घ्यायचे पुस्तक किंमत 20 रुपये. गरजू लोक आणतात, त्याच्यात जसं आहे तसं पाठ केलं जातं. मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा, राव निघाले लढाईवर अब्दागिरी धरा. आता दुष्काळ गोडवं पण धरा अब्दागिरी. मग एकदा पत्नीनं पतीचं नाव घेतलं की जन्मभर तिला सांभाळण्याची चिंता पतीला. एकदा पत्नी पतीचं नाव घेते तर जन्मभर पती तिला सांभाळतो. रात्रंदिवस भजन केल्यावर विठोबा झोपा काढेल का? तुझी चिंता त्याशी लक्षात. म्हणून तुकोबाराच्या लक्षात आलं 11:30ला की देवा आता मी टेन्शन घेणार नाही, चिंता तर करणारच नाही, उलट तुझं चिंतन करेल. Oh
चिंतन करेल. सर्व माझा काळ तुझिया चिंतने. मी वरवर सांगत नाही, काया वाचा म्हणे इच्छित असे. अजून आपण 20 मिनिट घेऊ. मग बाबा सांगतील समारोपाचं. 20 मिनिट घेऊ आपण. त्याच्या आधी एकदा संप्रदायपूर्वक भजन आणि पुढे 15-20 मिनिटात पूर्ण विराम. विठोबा चिंतने. वरवर सांगत नाही देवा, काया वाचा म्हणे इच्छित असे. काळ सारावा चिंतने. एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या चिंतने सरेतो. धन्य धन्य काळ म्हणून सर्व माझा काळ तुझिया चिंतने. म्हणजे भविष्य काळाच्या बाबतीत तुकोबाऱ्याने केलेला हा संकल्प आहे. भूतकाळचं झालं, आता टेन्शन घेणार नाही, आता चिंतनात काळ घालविला. सर्व हा शब्द भविष्य दाखवतो. सर्व माझा काळ तुझ्या चिंतने. आणि वरवर सांगत नाही, काया वाचा म्हणे इच्छित असे. आपण तुकोबार आहे, चिंतनातच काळ सरावा असं का म्हणता, याचं कारण आहे. लाभतो नदिसे याहुनी दुसरा. लाभतो नदिसे याहुनी दुसरा. लाभ शब्दाच्या विरुद्ध मराठीमध्ये हानी शब्द आहे. मग हानी कशाला म्हणतात? विसरली तया थोर झाली हानी. वाज तसे बोंब कोणी नायक ते कानी. हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. म्हणजे हरीला विसरणं जर हानी असेल तर त्याला आठवणं हा लाभ आहे. म्हणून लाभ तो न दिसे याहुनी दुसरा. अनेक दातारा येणे जन्मे. जन्मालयाचा लाभ पद्मनाभ दर्शन. म्हणून सर्व माझा काळ तुझी या चिंतने.
शेवटी 11:15 तुकोबाराच्या लक्षात आलं, म्हणले देवा मी तुलाच नाव ठेवतो. हा ना, मध्येच उचलू नका, माझा मूड जाईल. मी बरोबर सगळी फिटिंग तिथपर्यंत आणून देतो, नाही तर काही घाई करतात मजा जाते निघून. पण होतंय तसं कधी कधी, आमचं वाचच राहते तर ते घेते बरोबरच. गौंडी वीट ठेवतो तितकं फिट पाहिजे तर जमत. विठ्ठला तुझा काही दोष नाही देवा. काही माणसं देवाला दोष देतात, आमचं काही देवानं बरं नाही केलं, आमचं काही. अरे त्याचं तुझं काय बांधावून भांडण नाही का? देव कोणावर कोपलच कसा? देव कोपला, देव कोपला, देव. जो करुणेचा समुद्र आहे तिथं कोपायचं कारणच काय आहे? कृपेचा सागर म्हणतात ना त्याला. मग कृपलं एक मारवाडी समाजाचे शेठचे होते, इथं नाही कोणी. वारकरी शेठचे हुशार असतात ते, याच्यासाठी सांगतो. मारवाडी समाजाचे शेठजी होते शर्माजी, त्यांनी 5,000 लिटरची सिंटेक्स टाकी घेतली आणि गावातल्या चौकात आणून ठेवली, झाकण ओपन केलं. त्याच गावात राजा एक गरीब माणूस होता, त्यानं 500 लिटरची घेतली, त्याच्या शेजारी शेठजीच्या शेजारीच ठेवली, त्यानंही झाकण ओपन. आणि खरंच रात्रभर मुसळधार पाऊस. मग असं का झालं? त्याची 5,000ची होती म्हणून तेवढी भरली आणि तुझी 500चीच होती म्हणून तेवढी भरली. हा दोष पावसाचा नाही, पात्राचा आहे. तसं देवाची कृपा सर्वावर सारखीच आहे. मग काही गरीब न काही श्रीमंत का? आमच्या पात्रतेचा दोष आहे. विठ्ठल वाईट करत नाही भाऊ, केलं का ते पण शर्माजी. फाशी देणं हा न्यायाधीशाचा स्वभाव आहे का उद्धव काका? नाही तर मग त्यानं सर्वांनाच फाशी दिली असती. न्यायाधीश फाशी देत नाही, उलट ते फाशीचं वाचन झाल्यानंतर ज्या कलमनी फाशी लिहिली असते ती कलम मोडून टाकतो तो, की या कलमनं एकाचा बळी घेतला, मोडून टाकतो. मग फाशी न्यायाधीश देत नाही, मग ते लटकवणारं देतं का? ते दोघं जण आहे आमच्या अजनी जेलला नागपूरला, माणसं मारणारे दोघं. एकाचं नाव कल्लू, त्याचं नाव फकीरा. ती सरकारची माणसं आहे, इकडे येतात फासावर द्यायला. ते आता कोणी नोकरी स्वीकारत नाही, ते कोण स्वीकारत ते, पण त्या दोघांना जर हेच आहे अजून जुने. कल्लू आणि फकीरा दोन नाव आहेत. मग त्यांनी फाशी दिली का? नाही. अरे न्यायाधीशानं फाशी दिली नाही, कल्लू फकीरानं फाशी दिली नाही. फाशी दिली कोणी? उत्तर आहे गुन्हेगाराच्या गुन्ह्याने. त्याचं उत्तर आहे न्यायाधीश फाशी देत नाही, गुन्हेगाराचा गुन्हा फाशी देतो. हे तुकोबाराच्या लक्षात 12च्या जवळ आलं. म्हणजे महाराज म्हणतात देवा तुला नाव ठेवत होतं, पण मी आतापर्यंत जे भाऊ गेला, आई गेली, हे जे डोंगर दुःखाचे माझ्या जीवनात संकट कोसळली, याला कारणीभूत तू नाही देवा, माझं प्रारब्ध आहे. कशाला कारणीभूत? तुका म्हणे आलो Hey!
चाल म्हणजे संत वामन भाऊची चाल आहे. सगळीच गुणवान मंडळी धन्यवादास पात्र आहे. लोहे एकल्याचा खेळ कधी 12 वाजले कळले नाही भाऊ. मी जे दुःख भोगत आलो देवा याला कारणीभूत मी आहे, तू नाही. तू का म्हणे आलो सोसित संकटे, कारण माझं प्रारब्धच तसं. मी माझे वखटे आहे देवा, म्हणून आता तुला नाव ठेवणार नाही, उलट तुझं चिंतन करील. इथून पुढेचा काळ तुझ्या चिंतनात जावा हा संकल्प आहे. सर्व माझा काळ तुझे चिंतने, बरोबर सांगत नाही, काया वाचा मने इच्छितसे. माऊलीचं भजन होईल, चाल होऊन गेली. थोडं शासनाचंही आपल्याला ऐकावं लागतं. आज शंकाच होती आपल्याला, पण ते झालं. अहो माझ्या गावचे आहे कोण, अनिल बाबू देशमुख, राहतात नागपूरला, पण जन्मगाव. शताब्दी महोत्सव आहे त्या शेजारच्या गावाला 5 किलोमीटर. भाकरे महाराज होऊन गेले. एक तुम्हाला सांगतो, त्यांचा शताब्दी महोत्सव प्रचार सुरू झाला की पहिलं नारळ भाकरे बाबाच्या हस्ते अनिल बाबू फोडतात. एवढी श्रद्धा. पण सप्त्याला परवानगी दिली नाही गृहमंत्र्यांना. ते म्हणले मी परवानगी दिली तर महाराष्ट्र बोर्ड दाखवा ना. म्हणून हे शासनाचं आपल्यासाठीच तळमळ आहे त्यांची. आपण होता होईल तेवढी काळजी घ्यायची आहे. जुने नियम सगळे बाजूला ठेवा. कीर्तन संपल्यावर कोणी एकमेकाजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, दर्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला नमस्कार, तुम्ही मला नमस्कार, आणि बाबा सांगतील त्यानुसार पुढचा मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. मास्क लावा, अंतर ठेवा, बाबा सांगतील तेव्हा जेवा, नंतर घरी जावा. हे त्यांचा परिणाम होतो आमच्या. सगळ्या कार्यक्रम मिलिटरी सारखा शिस्तबद्ध होईल. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल चाल झाली समजू आपण. थोडस शासनाच्या समयानुसार आपणही त्यांना सहकार्य करू, एकमेका सहाय्य करू. नाही का काका, बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊली